सातपूर परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन झालं असून सातपूर कॉलनी येथील ओम साईराम मित्र मंडळ प्रणीत सातपूरचा राजा गणेशोत्सवाचा मुखदर्शन सोहळा माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, गीता जाधव, जुनेद शेख, सागर नागरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी या मान्यवरांचं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। सातपूरकरांचं श्रद्धास्थान असलेलं आणि गेल्या 11 वर्षांपासून नवसाला पावणाऱ्या सातपूर कॉलनी येथील सातपूरच्या राजा यंदा प्रभू श्रीराम अवतारातील असलेल्या भव्य गणेशाच्या मूर्ती विराजमान करण्यात आली असून या मुखदर्शन सोहळ्याप्रसंगी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात मूर्तीसमोरील पडदा हटवत उपस्थित नागरिकांना मुखदर्शन दिले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणरायाची मोठ्या भक्तिभावात आरती करण्यात आली। या गणेशोत्सवाची ही मूर्ती दादर लालबाग येथून आणण्यात आली असून ही मूर्ती आणण्यासाठी तब्बल 56 तास प्रवास करावा लागला असून अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय। गेल्या 11 वर्षांपासून निस्वार्थपणे मंडळासाठी सलीम मामा शेख, संजय जाधव खर्च करत असून निवडणूक आली म्हणून खर्च करत असल्याचा बोलणाऱ्यांना मंडळाच्या पदाधिकारी दिनेश मराठी यांनी खडे बोल सुनावले। आज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे सोपं नाहीये, हे मुळीच सोपं नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आवर्जून सांगायची वाटते मामांना, संजय भाईंना एकदम मनापासून आवर्जून सांगायची वाटते की हे 11वं वर्ष आहे। काही जण म्हणतात की इलेक्शन आले म्हणून कोण पण खर्च करतं। मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं, मला त्या गोष्टी खूप वाईट वाटतात। इलेक्शन आलं म्हणून खर्च केलं म्हणजे काय? मागच्या वर्षी इलेक्शन होतं का? त्याच्या मागच्या वर्षी इलेक्शन होतं का? त्याच्या मागच्या वर्षी इलेक्शन होतं का? 11 वर्ष झाली हे लोक अविरतपणे आपल्या पाठीशी उभे राहतात। 11 वर्ष झाले कुठलाही स्वार्थ न ठेवता। हे इलेक्शन आहे का? बोलायला आपण काही बोलून जातो, काही बोलतो, काही करतो। मला एक सांगा, जर खरंच आपल्यामध्ये धमक असेल ना, 1121 ची पावती फाडून दाखवा मला। इथे हे 5-5, 7-7, 8-8 लाख रुपये लोक देतात, स्वतःच्या खिशातले देतात, मेहनतीचे देतात। कशासाठी? त्याच्यामुळं हे ना पाठीमागून बोलायचे काम करायची म्हणजे गरजच नाही मुळात। पहिले बघा त्याच्या मागे मेहनत किती आहे, त्याच्या मागे कष्ट किती आहे, ते लोक किती मनापासून आपल्या पाठीशी उभे राहतात। मामांना, संजूबाईंना मी एकच सांगेल, मामा मी खूप मोठा नाहीये, मी खूप लहान आहे। संजूबाईंना पण सांगतो मी खूप लहान आहे, पण मी एकच सांगतो, बाप्पा समोर बाप्पाने प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली। मामा मी नक्की सांगतो, मी बाप्पाकडे येत्या 11 वर्षात काही मागितलेलं, काहीच मागितलेलं। आणि एक नाही, 2 नाही, 3 नाही, तुम्हाला इथं दिसतील की हजारो लोक, हजारो लोकांच्या समोर सांगतो, या 11 वर्षामध्ये जे डेडिकेशनने हे लोक आमच्या सर्व मंडळाच्या पाठीशी उभे राहिलेत। मी एकच सांगतो, मी एकट्याने बोलत नाही बाप्पाला, मी सगळ्यांसमोर सांगतो, नाही पूर्ण केलं तर बोलायचं। 101 नारळांची थप्पी जर इथं नाही लावली ना हे लोक निवडून आल्यानंतर, तर नावाचं दिनेश मराठे नाव नाही लावणार। 11 माळाचं तोरण करता, 21 माळाचं तोरण करता, फक्त ह्या लोकांचं डेडिकेशन पाहून, यांचं जीवाला पाहून, यांची आत्मीयता पाहून, हे जसं आमच्या पाठीशी उभे ना, आम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं। काही ठिकाणी सागर सुद्धा रडलाय, काही ठिकाणी मी सुद्धा रडलोय। म्हणजे शेवटच्या क्षणाला आमच्या अक्षरशः जीवावर आलेलं होतं। पण एवढ्या सगळ्याच्यात हे ज्या पद्धतीने आमच्या पाठीशी उभे राहतात, आम्हाला ऑफिसला जायची गरज नाही। मुळात जर तुमच्याकडे काही काम आलं तर तुम्ही कुठे जातात? नगरसेवकाच्या ऑफिसला, किंवा संजूबाईंकडे जायचं असलं, संजूबाईंचे कुठे जातो आपण? ऑफिसला। आमच्यासाठी ऑफिस नाही, आमच्यासाठी घर आहे। ते आम्हाला घरात बोलवतात, घरात आहे, आम्ही तुमच्याशी बोलतो काय काय नाही। आणि घरात कोणाला बोलवतात? जे जवळचे त्यांनाच बोलवतात। आणि मी नक्कीच मामाजींना सांगेल की सलीम मामा शेख हे एक शीट आणि जाधव परिवारातलं हे एक शीट बाप्पा समोर सांगतो, जर निवडून आला ना तर 101 नारळाचा थर लावेल दिनेश मराठी, 101 नारळाचा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। मामाजी जास्त वेळ घेतला, मनापासून माफी मागतो। यावेळी मंडळाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला असून यावेळी सलीम मामा शेख, संजय जाधव, गीता जाधव, जुनेद शेख यांनी या मंडळाच्या कामाचं कौतुक करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। मंगलमूर्ती आजच्या प्रथम दर्शन गणपती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले
आपले प्रभागाचे लाडके नगरसेवक माननीय सलीम मामा शेख, आमच्या वहिनी गीताताई संजय जाधव, आमचे मोठे बंधू संजय भाई जाधव, आज आपण इथे उपस्थित आहोत आणि नक्की दिनेश तू बरेच वेळा बोलून सांगत होता की तुम्हाला किती वेळ लागला इथे येण्यासाठी, काय कष्ट घेतले. ऍक्च्युली तुमचे कष्ट नव्हते, ती तेव्हा तुमची परीक्षा घेत होता. तो पण म्हटला की मी येणारच तुमच्याकडे, पण मी बघतो तुम्ही किती वेळ सहन करता माझ्या मी स्ट्रगल होतो. आणि नक्की ही तुमची इच्छा शक्ती होती, हे तुमची श्रद्धा होती की आज बाप्पा तुमच्या समोर उभे आहेत आणि इतकी सुंदर मूर्ती बघण्याचा योग आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला. याचं मी माझ्यातर्फे व पूर्ण सातपूर आपला आभार मानतो. आणि नक्कीच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी मागच्या वर्षी सांगतो, या वर्षी सांगतो, जे आपलं मंडळ जे आहे या मंडळामध्ये येणारा कोणीही राजकारणी कोणीही कुठल्याही पेशावाचा असतो तो समाधानाने येतो. कारण की त्यांना माहिती आहे ही मुलं काम धंदे करून व्यवसाय करून हे गणपतीला वेळ देतात, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही काय नाही. आणि त्यांनी सिद्ध केलं. मला तर नाशिकमध्ये असं एक पहिलं मंडळ त्यांनी लावलंय की कुठलंही व्यसन करू नका आणि हे जपा. कारण की व्यसनने आपण पूर्ण आपली पिढी बर्बाद करत चाललेलो आहे. आणि मला अभिमान आहे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टीपासून लांब आहेत आणि जे काही थोडेफार असतील त्यांनी बाप्पासमोर शपथ घेऊन हे आपले सर्व व्यसन सुटल्यापैकी शपथ घेतली पाहिजे. कारण की जर तुम्हाला बाप्पा दरवर्षी हवे असतील तर तुम्हाला बाप्पासमोर शपथ घ्यावं लागेल, व्यसनमुक्त व्हावं लागेल, आपल्या घरच्यांसाठी आपल्या स्वतःसाठी व्हावं लागेल. हीच आपण बाप्पासाठी आपली श्रद्धा व्यक्त करू शकतो. आणि दिनेश हे आम्ही ठीक आहे, आम्ही मदत करतो, सर्व करतो, हे आम्ही दरवर्षी करत आलेलो आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्वाची तुमची मेहनत आहे, तुमची बाप्पावरची श्रद्धा आहे. आणि मी सांगतो पूर्ण सातपूरमध्ये आपलं असं एक मंडळ आहे जे महिला इतके हिरिरीने सहभागी होतात. मला वाटतं कोणी महिलांचे सहभागी, कारण की महिलांना माहिती आहे की मंडळ चांगलं असलं तर महिला पण इथे सहभागी होतात. नक्कीच मी महिलांचं पण इकडं अभिनंदन करेन की ते इतकं सपोर्ट करतात मंडळाला. आणि नक्कीच आपण असेच कार्यक्रम 10 दिवस चांगले कार्यक्रम आयोजित करू अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नित्यनामाने बसतो आहे तर खरं तर ते म्हणतात ना, गुरु कसा असावा. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा सलीम मामांसारखा असावा का ज्याने सगळ्यांना सांभाळून कोणताही महोत्सव असो, गणपती असो, देवी असो, सर्व महोत्सव असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, सर्व कार्यक्रम असो, सगळ्या कार्यक्रमांना मामांचं एकच म्हणणं असतं, आपण सगळं जात धर्म पंथ विसरून आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालो पाहिजे. आणि या कार्यक्रमांमध्ये सामील मुद्दामच न होता पूर्णपणे लक्ष देऊन सामील झालं पाहिजे. खरं तर 55 तास या मुलांना रेनकोट नव्हता. अक्षरशः जेव्हा मी 2-2, 3-3 वाजता कॉल केलेला आहे त्यावेळेस एका रिंग मध्ये फोन उचलणारे मुलं, इतकं दुःख झालं हे कधी मला सांगितलं नाही यांनी. आता मी यांच्या तोंडून ऐकतो म्हणजे किती लपवत आहे मुलं की काय काय संकट यांच्यावरती येऊन गेले. मंडळ हे कसं असावं, मंडळ हे कार्यकर्त्यांनी भरलेलं असावं, पैशांच्या बंडलांनी नाही. पैशाच्या बंडलांनी ते जग भरलेलं आहे आणि पैसा कुठेही कामी येत नाही. सलग 11 वर्ष हा उत्सव साजरा होतो आहे. कधी भीती वाटायची रस्त्यातनं काय होईल, कधी वाटायचं गणपतीचं काय होईल. लोक हसायला बसले, चांगला कार्यक्रम करायला रिकामेत असं त्यांना वाटतं. कुठेतरी विघ्न येऊ असं कोणाच्या तरी मनात भरपूर लोकांच्या असेल, पण ते शक्य होणार नाही. कारण हा सातपूरचा राजा, नवसाचा राजा आहे. मी 11 वर्षापूर्वी खूप काही नवस केला होता, पण आज मला ते सत्य होताना दिसतंय. म्हणून या सातपूरच्या राजाची शान तशीच राहणार. अरे ही शान कुणाची? आरतीसाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी गीताताई जाधव, अध्यक्ष पंकजी सोनवणे आणि मंडळाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर दिनेशने सांगितलं की ज्यावेळेस आम्ही मूर्ती ठरवण्यासाठी
आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, पण मूर्ती घेऊन असताना आम्ही त्यांच्या सोबत नव्हतं. याचं शल्य कायम स्वरूपी आमच्या मनामध्ये राहणार आहे. आणि मला वाटतं दिनेश, हा जो तुमचा बाप्पा, जो लालबागच्या राजा म्हणजे बाप्पा जी आपण मी सुरुवात केली आणि सातपूर कॉलनीमध्ये आपण या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी घेऊन आला, आपल्याला 48 तास नाही तर आपल्याला 56 तास या ठिकाणी यायला लागलेले आहे. आणि 56 तास यासाठी लागले आपल्याला यायला. आपलं वर्ष आपल्या बाप्पाचं 11वं वर्ष आहे आणि 5 आणि 6ची जर बेरीज मिळवली ती सुद्धा 11 होते. म्हणून तुम्ही मला खरोखर तुमचं मला वाटतं या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. 56 तास मुंबईहून प्रवास करत असताना पावसामध्ये तोही प्रवास करत असताना मला वाटतं तुम्हाला कोणालाही काही होणार नाही. या सातपूरच्या राजाचे आशीर्वाद तुमच्या मागे आहे. आणि आपला हा सातपूरचा राजा पावणारा राजा आहे, नवसाला पावणारा राजा आहे. कुठलाही विघ्न सातपूरचा राजा येऊ देणार नाही. म्हणून तुम्ही 56 तासाचा प्रवास सुखरूप करून या ठिकाणी पोहोचले. खरं तर हे व्यासपीठ राजकारणाचं नाहीये. ज्यावेळेस दिनेश बोलत होता, दिनेश नगरसेवक मागच्या वेळेस सुद्धा मी आलो होतो. त्याच्या 1 वर्ष अगोदर ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस माझा मुलगा सुद्धा आला होता. त्यावेळेस माझ्या मुलाने सुद्धा त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या गीताताईने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, संजय भाऊने तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही नगरसेवक असो किंवा नसो, आमच्यासाठी जनतेने आम्हाला दिलेले आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप मोठं नगरसेवक पद. खरं तर सातपूरच्या राजामध्ये आल्यानंतर, सातपूरच्या राजाच्या मित्रमंडळामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक नवचैतन्य निर्माण होतं. जर आपण बघितली सर्व पोरं, मग सागर असेल, अनेक आपले या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते हे खरोखर भक्तिभावानं या ठिकाणी श्रीची पूजा करता, श्रीचं आगमन या ठिकाणी करता. जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल का निवडणुका आल्या म्हणून तुम्ही या ठिकाणी गणरायाची स्थापना केली, त्यांना एकच सांगायचं, आम्ही 11 वर्षापासून श्रीची स्थापना या ठिकाणी करतोय आणि यापुढेही करत राहू. त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही निवडणुका आल्या म्हणून श्रीची स्थापना केली का या ठिकाणी? मला वाटतं श्रीची स्थापना करणं हा प्रत्येकाचा अधिकारी हक्क आहे. धार्मिक उत्सव आहे आणि तो प्रत्येक जाती धर्माचा अधिकार आहे. त्या धार्मिक उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होणं. मी तुम्हाला एकच या निमित्तानं एकच सांगणार आहे, कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करा आणि खरोखर तुम्हाला सातपूरचा राजा हा खरोखर तो आम्हाला सुद्धा पावणारे आणि तुम्हाला सुद्धा पावणार. मी परत आपल्या सर्वांना, वेळ खूप झालेला आहे, 10 वाजले. आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या वाटतं, कोणाची जेवण पण झाली नसेल आलं वाटतं. आपल्या श्रीच्या पूजा याच्यामध्ये एवढं तल्लीन होऊन जाता वाटतं आमच्या अजून काही भगिनींनी स्वयंपाक सुद्धा या ठिकाणी केलेला नसेल. म्हणून 10 वाजले. मी परत आपल्याला सर्व या भागातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना, येथील माता भगिनींना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं नुसार आपण कार्यक्रम घेतला होता आणि शब्द दिला होता की पुढच्या वर्षी कार्यक्रम आम्ही हा फार जोरात करू आणि आम्ही आमच्या शब्दाला जागे राहिलो. येणाऱ्या 10 दिवसात सगळे कार्यक्रम, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पडतील अशी गवाही मी सलीम मामा शेख व जाधव परिवाराकडून तुम्हाला देते. आणि इथे येणारे सर्व युवा पिढी, जास्त करून मुलं, त्यांना मी एकच सांगू इच्छिते, तुम्ही जर बाप्पांच्या दर्शनाला येत आहेत ना, ते येता जे मुलांनी हे कष्ट घेतले ना, आजूबाजूला जे बॅनर लावलेले छोटे छोटे, जे नशा करताय, हल्लीचे मुलं फार नशेच्या आहारी गेलेले आहेत. थोडं आई वडिलांचा विचार करून त्यांनी हे फलक वाचावं आणि जेणेकरून एक गुण जरी आपल्यामध्ये आणला ना, जसं
सिगरेट सोडा, दारू सोडा, हा एक जरी सवय गणपती बाप्पाच्या 10 दिवसामध्ये लावून घेतली ना स्वतःला, तर तुमचंच भलं होणार आहे. आणि आशा करते की पुढच्या वर्षी देखील अजून खूप छान उत्साहात गणपती बाप्पाचा उत्साह पार पाडू. 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून ड्रग्जसारख्या व्यसनापासून युवकांनी दूर राहण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. याचा सर्वांनी पालन करावं असं आवाहन करण्यात आलं. या मुखदर्शन सोहळ्यानंतर सातपूर कॉलनीतील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी ओम साई राम मित्र मंडळ, प्रणित सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर नागरे, गणेशोत्सवाचे अध्यक्ष तुषार पाटील, जयदेव गवते, मयूर बैरागी, साहिल कदम, कृष्णा भालेराव आदींसह गणेश भक्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.